अपडेट न्यूज। रेल्वे प्रकल्पात 62 कोटींचा अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा उघड। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पाअंतर्गत यवतमाळ तालुक्यातील 17 किलोमीटर अंतरात तब्बल 8,90,000 ब्रास अवैध उत्खनन झाल्याचं ETS मोजणीत समोर आलंय। केवळ 17 किलोमीटरच्या पट्ट्यात 62 कोटी 33 लाखांची लूट झाली असून उर्वरित 16 किलोमीटरची मोजणी अद्याप बाकी आहे। तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी जिल्हा प्रशासनाने दिलेला अहवाल अंदाजे असल्याचा दावा केला असून मूळ घोटाळा लपवण्यासाठी मोजणीत घोळ घातल्याचा आरोप केलाय। कळंब तालुका 117 कोटींच्या घोटाळ्याचा अंदाज होता, मात्र रूळ टाकल्याने पुरावे दबले गेल्याची चर्चा आहे। 40 कोटींचं अवैध उत्खनन समोर, महसूल मंत्र्यांकडे धाव। तज्ञ कर्मचारी आणि आधुनिक यंत्राअभावी थातुरमातुर मोजणी होत असल्याने उच्चस्तरीय चौकशीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी करणार असल्याचं कोमावार यांनी सांगितलं। विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशानंतर रेल्वे ट्रॅकच्या कामातील कोट्यावधींचा महसूल बुडवल्याचे प्रकरण उघडकीस आले। कंत्राटदार आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा हजारो कोटींचा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त होतोय। संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.